नमस्कार. आपण जे झाड पाहत आहात ते आहे सिंदुराचं झाड. याला इंग्रजीमध्ये ॲनाटो प्लांट किंवा बिक्सा ओरेलियाना असंही म्हणतात. ह्या झाडाची अभिवृद्धी प्रामुख्याने बियापासून होते. काही प्रमाणामध्ये गुट्टी बांधून किंवा कटिंग्सपासून याची अभिवृद्धी केली जाते. या झाडाची उंची साधारणतः 15 ते 20 फुटापर्यंत वाढते. झाडाची जर चांगली काळजी घेतली तर 25 ते 30 वर्षापर्यंत याचं चांगलं उत्पादन देतं. या झाडाला जी फुलं येतात ती गुच्छामध्ये येतात आणि नंतर त्यातून काटेरी आणि हृदयाच्या आकाराची अशा प्रकारची फळं तयार होतात. ही फळं पिकल्यावर आपोआप फुटतात आणि आतमध्ये लाल रंगाच्या असंख्य साऱ्या बिया निघतात. एका फळामध्ये साधारण 25 ते 35 बिया निघतात. या बिया म्हणजेच नैसर्गिक सिंदुराचा खरा स्रोत. आता माझ्या हातामध्ये एक छोटंसं कच्चं फळ आहे. त्यातील बिया रगडल्यावर नेमकं काय होतं आपण ते पाहू. बघू शकता इथे अतिशय सुंदर असा सिंदूर आपल्याला दिसतोय. मार्केटमध्ये मिळणाऱ्या सिंदुरापेक्षा पूर्णतः वेगळा म्हणजेच खरा सिंदूर आहे. फळे वाळली की ती काढून घेतली जातात आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या बारीक एकदम फाईन दळल्या जातात आणि जे खाद्यतेल आहे त्या तेलामध्ये मिक्स करून ते लावण्यासाठी वापरला जातो. हा रंग 100% नैसर्गिक आणि कोणताही केमिकल नसलेला रंग आहे. आज बाजारामध्ये जर आपण सिंदूर घ्यायला गेलो तर त्यामध्ये अनेक प्रकारचे घातक केमिकल रंग आहेत, लीड आहे किंवा आणखीन काही कृत्रिम घटक त्याच्यामध्ये मिसळले जातात. हे आरोग्यासाठी घातक आहेत. पण हा सिंदुराचा वनस्पतीजन्य रंग एकदम सुरक्षित आणि पारंपरिक आहे. धन्यवाद.